नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं तुझ्या सोबतीने या मालिकेचे आपण इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकणार आहोत. प्रेक्षकांनो, ही मालिका आजपासूनच आपल्या चॅनलवर आपण त्याचे रिव्ह्यू देणार आहोत. प्रेक्षकांनो, तुम्ही भरभरून याला खूप खूप असा प्रतिसाद द्या. प्रेक्षकांनो, चला सुरुवात करूया आजच्या या मालिकेच्या रिव्ह्यूला. प्रेक्षकांनो, आता इथे कसला तरी सोहळा असतो आणि ही लहान मुलगी आहे, तिचं नाव आहे ईशा. ती अशी पळत पळत बाबांना आवाज देत असते, बाबा बाबा बाबा. आणि बघा, लगेच बाबा तिच्याकडे मागे वळून बघतात आणि तिला उचलून तिथे टेबलवर बसवतात आणि म्हणतात की बोला ईशाबाई. ईशाबाई म्हणते की बाबा आता बोलू नका हां. आणि ती इशू म्हणते की आत्तू कुठं आहेत. आत्तू म्हणजे प्रेक्षकांना नुपूर. आणि ही जी आहेत ही इशू ही नुपूरची भाची आहेत. आणि हा जो आहेत ना इशूचा बाबा, हा नुपूरचा भाऊ आहेत. आणि बाबा तिला म्हणतात की आज देवी आईची पालखी येणार आहेत ना, मग तुझी नुपूरात तू देवी आईसाठी प्रसाद बनवते. ती इशू म्हणते की नुपुरातूचा प्रसाद म्हणजे जगात नंबर 1. आणि प्रेक्षकांनो, आता बघा इकडे आपण बघतो की ही नुपूर देवी आईचा प्रसाद बनवत असते, तेही ती एकटीच बनवते प्रेक्षकांनो. आणि आता इकडे हिचा प्रसाद चालू असतो, पण इकडे इशू तिच्या बाबांना म्हणते की मी जाते प्रसाद खायला. तिचे बाबा म्हणतात की आत्ता नाही. तिचे बाबा म्हणतात की आत्ता खायला जायचं नाही. इशू म्हणते की बाबा मला तुम्ही केलेला शिरा खूप खूप आवडतो. तिचे बाबा म्हणतात की मलाही खूप आवडतो. तिचे बाबा म्हणतात की पण नैवेद्य हा देवी आईसाठी आहे की नाही, आधी देवी आईलात मग ह्या ईशाला. बाबा तिला म्हणतात की शिरा नाही म्हणायचं, प्रसाद म्हणायचं. आणि ईशा बाबांना खूप गोड असते, ती म्हणते की बाबांना सॉरी प्रसाद. आणि इकडे आता नुपूरचा म्हणजे प्रसाद सुद्धा रेडी असतो. आपल्याला दिसतं ती वरतून नंतर काजू टाकत असते आणि तिचा जो प्रसादाचा सुगंध आहे ना प्रेक्षकांनो, तो यांच्या नाकापर्यंत येतो. आणि त्यानंतर हे ईशा म्हणते की शिरा रेडी आहे. बाबा तिच्याकडे बघतात. नंतर ती म्हणते की प्रसाद तयार आहे. आणि तिथे असलेले पोरे म्हणतात रे पालखी आली रे पालखी आली. आणि हे दोघं म्हणतात की नुपूर आत्याची प्रसादाची वेळही झाली. आणि आता बघा इकडे नुपूरने प्रसाद तयार करून आणलेला असतो आणि ती गुरुजींकडे देते आणि म्हणते की गुरुजी हा घ्या प्रसाद. आणि इकडे बघा जल्लोषात मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत केलं जात आहेत. गुलाल उधळून ढोल ताशे वाजवून किती सुंदर ना प्रेक्षकांनो. म्हणजे सुरुवातीलाच यांनी देवी आईच्या स्वागतापासून सुरुवात केलेली आहेत. आणि आता ईशा नुपूरला म्हणते की तू पालखी आली आहे चल ना. आणि ही ईशा आणि प्रेक्षकांना आता इकडे ही नुपूर आहेत ना, ही हातात झेंडा घेऊन नाचत असते. सगळ्या बायकांच्या डोक्यावर प्रेक्षकांना सगळ्या बायका देवी आईचा कलश घेऊन नाचत असतात. आणि आता नुपूर देवी आईचा आशीर्वाद घेतेच तेवढ्यात एक बाई तिला कशासाठी तरी बोलावते. आणि इथे हा असतो, हा म्हणतो की हो बायको हो, नेहमीप्रमाणे नाव लिहितो तुझं चिठ्ठीमध्ये, तिच्या मानाची साडी तुलाच मिळणार. आणि तेवढ्यात हा म्हणतो की अहो मिसेस सावंत तुम्ही. मिसेस सावंत म्हणतात की काय हो मिस्टर बनसोडे बायकोच्या नावाचा जप चाललाय वाटतं. तो बनसोडे म्हणतो की कुठे काय उगाच. आणि मिसेस सावंत म्हणताय की काय करता बघू बघू. ते म्हणतात की अहो नाही नाही दाखव. तिथे चिठ्ठ्या टाकण्याचं काम चालू असतं प्रेक्षकांनो. आणि इकडे मिस्टर बनसोडे आहेत ना, ते त्यांच्या बायकोचंच नाव ते सगळ्या चिठ्ठ्यांमध्ये असतं आणि ते मिसेस सावंत म्हणजे ऐकत असतात. आणि पहिल्या चिठ्ठीमध्ये नाव असतं सौ निलिमा बनसोडे. त्या म्हणतात की वा, दुसऱ्याही चिठ्ठीत त्यांचंच नाव, तिसऱ्याही चिठ्ठीत त्यांचंच नाव. आणि मिसेस सावंत म्हणतात की सगळ्या चिठ्ठ्यांमध्ये त्यांचीच नावं. आणि मिसेस सावंत त्यांना म्हणतात की अशी लबाडी करतात होय तुम्ही. त्या मिसेस सावंत म्हणतात की म्हणून म्हणते की दरवर्षी तुमच्या वेंधळ्या बायकोला मानाची साडी कस काय मिळते. ते बनसोडे म्हणतात की ओ मिसेस सावंत, माझ्या बायकोला वेंधळ म्हणू नका. त्या म्हणतात मग ठीक आहे, तुम्हाला चोर म्हणते या ना. आता इकडे ही मिसेस सावंत काय मिस्टर बनसोडेंना सोडत नसते प्रेक्षकांनो. आणि इकडे आता नुपूर लेझिम डान्स करत आहे त्या आलेल्या पालखीचे व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत.
आणि आता ही मिसेस सावंत आहे तिथे उभ्या असलेल्या लेडीजला सांगते की ऐका ना बनसोडे त्यांना काही बोलूच देत नाही आणि त्या बायकांना म्हणतात की अहो तिकडे पालखी आली आहे आणि तुम्ही इथे काय करताय, चला तिकडे चला ना. आणि मिस्टर सावंत म्हणतात की घाबरलात, मी आता डायरेक्ट ना तुमची कंप्लेंट सेक्रेटरीकडेच करते. ते बनसोडे म्हणतात की चुकलं माझं, आता तुम्ही जे म्हणाल ते करायला मी तयार आहे. त्या मिस्टर सावंत म्हणतात की या चिठ्ठीवर जसं तुमच्या बायकोचं नाव लिहिलंत ना तसंच माझं नाव लिहायचं, मीरा सावंत. आणि ती म्हणते की आहे कबूल. इकडे हा मिस्टर बनसोडे म्हणतो की माझ्या बायकोला जर कळलं ना, तेवढ्यात ही मोठ्याने ओरडते, अहो ऐकलत का. आणि हा मिस्टर बनसोडे म्हणतो की लिहितो, तुमचंच नाव लिहितो. आता ही मीना म्हणते की या आता. आणि मीना म्हणते की काही झालं, आता या वर्षीच्या मानाची साडी या मीनाचीच. आणि इकडे आता बघा नुपूर सुद्धा ढोल ताशा वाजवून देवी आईचं स्वागत करत असते. आणि इकडे गाणं लागतं, बोल अंबाबाईचा उदो रेणुका टेडीचा उदो. हे गाणं झाल्यानंतर आता पालखीचं आगमन म्हणजे स्थापनेसाठी झालेलं असतं. आणि इथे आता बघा नुपूर म्हणते की देवी आईचा उदो. नुपूर देवी आईचा जय जयकार करत असते, जल्लोष करत असते. आणि इकडे आता नुपूर म्हणते की देवी आई सगळ्यांना सुखी ठेव, माझ्याकडनं जर काही चूक झाली असेल तर नेहमीसारखी माझी चूक आहे ती पदरात घाल आणि मला शक्ती दे की मी जास्तीत जास्त लोकांना मदत करू शकेल. ते गुरुजी म्हणतात नुपूरला की महादैवेद्य तुम्हीच आणणार आहेत का. नुपूर म्हणते की होय. ते म्हणतात की बर. आणि नुपूर देवी आईला सांगते की देवी आई मी डबे भरून लगेच येते. आणि बघा प्रेक्षकांना इकडे नुपूर म्हणजे तिच्या भावाला तिची खूप काळजी असते. तो म्हणतो की अचानक कुठे गेली होती, सुट्टी घ्यायची ना. तर नुपूर म्हणते की नको दादा, ते सगळे माझ्यावर अवलंबून राहतात. आणि नुपूर म्हणते ज्या दिवशी जर डबा नसेल ना ते देसाई काकू आणि ते काका उपाशी राहतात. नुपूर म्हणते तसंही जेवण बनवून झालंय, डबे भरायचेत आणि फक्त पोहोचवायचेत. नुपूरचा भाऊ म्हणतो की पण आपल्याकडं देवी आली आहे तायचा आपल्याकडे. नुपूर म्हणते तेच तर दादा. ती म्हणते आपण देवीला कसा प्रसाद दाखवतो तसेच डब्याचे ग्राहक माझ्यासाठी देव आहेत. नुपूर म्हणते की बर मी जाते, मला महानैवेद्य घेऊन यायचं आहे चल. आणि तिचा भाऊ म्हणतो की सगळ्यांचा विचार करते पण स्वतःचा विचार कधीच करत नाही. आणि तिचा भाऊच तिला आशीर्वाद देतो, म्हणजे देवी आईला सांगतो की देवी आई सगळ्यात जास्त सुख तिला मिळू दे. आता नुपूर घरी आलेली असती प्रसाद म्हणजे डबे भरण्यासाठी. तेवढ्यात तिथे तिची आई म्हणजे ही तिची आई नसते प्रेक्षकांनो, सासू असते. आणि थरथर हाताने ती डबे भरत असते. पण नुपूर आली असते. नुपूर म्हणते की आई तुम्हाला किती वेळा सांगितलं आराम करायचा म्हणून, आणि तुम्ही तुमच्या गोळ्या घेतल्यात का. त्या म्हणतात की नाही. नुपूर म्हणते की कशाला तुम्ही हे सगळं करत बसलायत, या. त्या म्हणतात की म्हटलं तुला थोडी मदत करावी ना. आणि त्या म्हणतात की तुझी धावपळ बघता म्हणून तुला मदत करायला बघते. आणि त्या प्रेक्षकांनो खूप नाराज होतात. ते म्हणतात हल्ली हे हात ना बिलकुल काहीच करत नाही ग. आई म्हणतात की या अशा हातांचा काय फायदा तुला. नुपूर म्हणते की बरोबर बोलताय. त्या म्हणतात की काय फायदा आहे मला या हातांचा. आणि नुपूर म्हणते तसंही या हातांची जागा तिथे नाहीये. आणि ती त्यांचा हात तिच्या डोक्यावर फिरवते आणि नंतर गालावर. आणि नुपूर त्यांना सांगते की ही आहे या हातांची जागा. नुपूर म्हणते देवासमोर हात जोडल्यावर तो आशीर्वाद देतही असेल. हे हात न जोडता पण मायेची ऊब मला मिळते ना, ती जादू खरंच या हातांमध्ये आहे. आणि नुपूर म्हणते की तुम्ही या हातांना नावं ठेवतायत. आणि प्रेक्षकांना बहुतेक ही आहेत ना ही नुपूरची भाऊजई आहेत. आणि तिथे येते आणि म्हणते की झाला का भरत मिलाप, काय म्हणता मग आशाबाई कधी जायचे वनवासाला. आणि बघा ती कशी म्हणते की बाई एवढी सगळी भांडी कशासाठी काढून ठेवली. ओ आशाबाई आमच्या घराची भांडी विकायला काढली का काय तुम्ही. त्या बिचाऱ्या खूप शांत असतात. त्या म्हणतात की नाही मी म्हटलं नुपूरला थोडी मदत करावी म्हणून. लगेच इकडे ही नुपूरची भाऊजाई डोक्याला हात लावते. आणि त्या म्हणतात की हो आशाबाई याला मदत नाही हो, आमच्याकडे याला पसारा म्हणतात. आणि ही डायरेक्ट म्हणते की गर्दी झाली आहे किचनमध्ये भांड्यांची आणि घरामध्ये माणसांची. आणि ती तिची भाऊजाई म्हणते की निस्तारायला आम्हाला लागते, हिला कशाला. तेवढ्यात नुपूर तिच्या तोंडात बुंदीचा लाडू घालते. आणि बघा नुपूर म्हणते की मी हे लाडू सगळ्या डब्यांमध्ये देणार आहे, पण त्याआधी म्हटलं की हा गोड लाडू माझ्या ह्या गोड वहिनीला द्यावा. कसा झालाय लाडू. आणि बघा तेवढ्यात आवाज येतो की सगळ्यांनी देवी आईच्या मानासाठी सगळ्यांनी मंडपात यायचं आहे. तेवढ्यात नुपूर म्हणते की
वहिनी मानाच्या साडीची घोषणा झाली आहे आणि ती म्हणते की या वर्षीची मानाची साडी या मीनालाच मिळणार आहेत. तिची सासू म्हणते की आज तू लाडवाने तोंड बंद केलं, पण हे तिखट शब्द उद्याही असणार आहेत. तिची आई म्हणते की नुपूर, तुला माहिती आहे की ती मुद्दामून माझा अपमान करते जेणेकरून तुला त्रास व्हावा. नुपूर म्हणते की मला माहिती आहे, माझ्या मागे माणसं काय काय बोलतात हे माहिती आहे मला. नुपूर म्हणते की कोण काय बोलतं या गोष्टींचा विचार करणं मी सोडून दिलंय. नुपूर म्हणते की आई, माझ्यासाठी फक्त ना तुम्ही महत्वाच्या आहात. नुपूर म्हणते काहीही घडलं ना तरी मी तुमचा धरलेला हात कधीच सोडणार नाहीये. नुपूर म्हणते की तिखट शब्दांचं म्हणणार असेल तर वापरू देत त्यांना तिखट शब्द. ती म्हणते की आपल्याकडेही गोड लाडवांची काही कमी नाहीये. आणि बघा आता नुपूर तो बुंदीचा लाडू तिच्या आईला सुद्धा भरवते. नुपूर म्हणते की ते रिशू मामा येत असतील, मी तयारीला लागते. आणि बघा इकडे ते आता रिशू मामा आलेले असतात. ते तिला आवाज देतात की नुपूर. आता नुपूर डब्यांची पिशवी आणि त्यांच्यासाठी लाडूमध्ये डबा भरून लाडू दिलेले असतात. नुपूर म्हणते की हे घ्या डबे आणि हा लाडवाचा डबा. ते विचारतात की हा लाडवाचा डबा कोणासाठी? नुपूर म्हणते की अहो तुमच्यासाठी. नुपूर म्हणते की मला माहिती आहे ना तुम्हाला लाडू खायला आवडतात ते, म्हणून केले. नुपूर म्हणते की आठवणीने खायचे. ते मामा म्हणतात की तुझ्या हट्टापुढे माझं काही चालणार आहेत का? नुपूर म्हणते की ते मामा म्हणतात की एक काम कर, घरात जा आणि दृष्ट काढ स्वतःची. ते चेहऱ्यावरचं हसणं आहेत ना ते कायम टिकावं म्हणून. ते म्हणतात की बरं चल येतो मी. नुपूर म्हणते की सांभाळून जा आणि देवी आईच्या पाया पडल्याशिवाय जाऊ नका. ते म्हणतात की होय होय. आणि तेवढ्यात तिची सासू तिला आवाज देते जोरात, नुपूर. ही घाबरते, हिला वाटतं की काय झालं, म्हणून ती म्हणते की काय झालं. आणि तिची सासू आई म्हणते की नुपूर, मी इथे डबे काढून ठेवले होते, डबे कुठे आहेत, दिसतच नाहीये डबे. त्या म्हणतात की विष्णू मामा येतील ना. तेवढ्यात नुपूर म्हणते की आई, विष्णू मामा आत्ताच येऊन गेले. नुपूर म्हणते की तुम्ही तुमच्या हातानेच डबे भरलेत ना, आठवतंय? तिची आई म्हणते की मी भरलेत. नुपूर म्हणते की हो. आणि त्यांना काही आठवत नसतं प्रेक्षकांनो, म्हणून इकडे नुपूर म्हणते की तुम्ही थांबा, मी तुम्हाला पाणी देते म्हणून. आणि प्रेक्षकांनो इकडे आता बघा, त्यांच्या डोक्यात काहीतरी म्हणजे झालेले बहुतेक, त्यामुळे त्या असं वागता आहेत. त्या म्हणतात की नुपूर. ती नुपूर बिचारी त्यांच्यासाठी पाणी देत असते आणि त्या म्हणतात की नुपूर, तू तयार नाही झालीस अजून? नुपूर म्हणते कशासाठी? तिची सासू म्हणते की लग्न आहे ना तुझं आज, वेदांग तुझी वाट बघत असेल. आणि बघा आता नुपूर त्यांना म्हणते की आई शांत व्हा, पण ते ऐकत नाही. त्या म्हणतात की जा तयार हो पटकन. नुपूर जोरात आवाज करते आणि म्हणते की आई शांत व्हा प्लीज. आणि त्या नुपूरला म्हणतात की मी आत्ता काही चुकीचं बोलले का गं आत्ता? नुपूर म्हणते की या तुम्ही शांत बाहेर बसा. पण त्यांचं माहिती असतं त्यांना की आपण काहीतरी चुकीचं बोललेलो आहे आणि तेच आता नुपूरला विचारत असतात. तिची आई म्हणते की मी असं काही बोलले जे जे बोलायला नको होतं ना. नुपूर म्हणते की नाही. त्या म्हणतात की मी ओझं झालीत ना तुझ्यावर. नुपूर म्हणते की नाही आई. आता तिची आई हात जोडते आणि म्हणते की चुकलं. नुपूर म्हणते की आई अहो काय करताय तुम्ही? ती म्हणते की कुठलीही आई एका मुलीसाठी ओझा असू शकते का? नुपूर म्हणते की नका असा विचार करू आई, प्लीज प्लीज छान हसा बघू. आणि तेवढ्यात आता बाहेरून घोषणा येते की चला चला, मानाच्या साडीची वेळ झालेली आहे, चला. आणि नुपूर म्हणते की ऐकलं तुम्ही पण आता पटकन तयार व्हा, मी महानैवेद्याचं ताट तयार करते. आणि इकडं तिची आई म्हणते की देवी आई तूच काहीतरी चमत्कार कर, हिच्या पदरात सुखाचं दान टाक. इकडे घोषणा चालू असते देवी आईचा उदो उदो. सगळेजण मोठ्या मोठ्याने जल्लोषात देवी आईचा जय जयकार करत असतात. मिस्टर बनसोडे बोलत असतात की आता तो क्षण आलेला आहे ज्याची आपण मनापासून वाट बघत होतो, ती म्हणजे देवीच्या मानाची साडी. ही कुठल्या सौभाग्यवतीच्या पदरात पडणार हे आपल्याला बघायचंय. आणि प्रेक्षकांना आता बघा, या मिस्टर बनसोडेची बायको ती असते आता जी दाखवलेली आहेत ना ती. आणि बघा आता या मीना सावंतने चमत्कार केलेला असतो. तिने त्याला सांगितलेलं असतं की सगळ्या चिठ्ठ्यांमध्ये माझं नाव टाकायचं आहे. आणि बघा आता मिस्टर बनसोडे अनाऊन्स करतात की या साडीचं मानकरी आहेत. आणि तेवढ्यात नुपूर महानैवेद्याचं ताट घेऊन देवी आईच्या तिथे ठेवते आणि हा अनाऊन्स करतो की ह्या मानाच्या साडीचं नाव आहे मीना सावंत. आणि बघा नुपूर त्यांना म्हणतात की अभिनंदन वहिनी, खरंच खूप भाग्यवान आहात तुम्ही. आणि तिची वहिनी कसं उत्तर देते माहिती आहे मला,
आणि प्रेक्षकांनो पण देवी आईच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. ती गुरुजी जेव्हा ती मानाची साडी तिच्या वहिनीच्या खांद्यावर टाकते तेवढा जोरदार वारा सुटतो. बघा प्रेक्षकांनो, हा देवी आईचा चमत्कार नाही तर काय आहे. इतका जोरात वारा सुटतो, इतकं वादळ सुटतं. देवी आईचंही म्हणणं असतं की ही मानाची साडीचा मान म्हणजे ह्या साडीचा मान फक्त नुपूरचाच आहे आणि ती हवेने उडून ती साडी बरोबर नुपूरच्याच अंगावर पडते. आणि हे बघून तिच्या बहिणीला अजून तिच्यावर तिरस्कार निर्माण होतो. प्रेक्षकांनो बघा तिच्या बहिणीचा चेहरा कसा झालाय ते. ती मीना सावंत त्या गुरुजींवरच चिडते आणि म्हणते की हे तुम्ही काय केलं गुरुजी. आणि प्रेक्षकांनो बघा इथे आता ही नुपूर जी आहेत ना हिला सुद्धा हे काहीच कळत नसतं, पण तिच्या भावाला याचा मात्र खूप म्हणजे खूप आनंद झालेला असतो. ते गुरुजी म्हणतात की अचानक वारा आला आणि बघा देवी आईच्या मनातही तेच असेल. आणि मीना सावंत कशी म्हणते की बघा हे सांगायला देवी आई तुमच्या स्वप्नात आली होती की तुम्ही गेला होता देवी आईच्या म्हणजे देवी आईच्या दारात. आता तिची वहिनी नुपूरलाच म्हणते की आणि तुला लाज नाही वाटली ही साडी तुझ्या अंगावर घेताना. आणि नुपूर म्हणते की सॉरी वहिनी. तिची वहिनी म्हणते की हा मान फक्त सौभाग्यवती बायकांचाच असतो. आणि तिची वहिनी तिलाच म्हणते की याला काय म्हणतात मंगळसूत्र, लग्न झालेल्या बायकांच्याच गळ्यात असतं ते आणि यांना सौभाग्यवती असं म्हणतात. तिची वहिनी तिलाच हे करत असते आणि म्हणते की तुझ्या गळ्यात आहेत का मंगळसूत्र, बोल ना, मग का आलीस इथेस तू.